एक स्पष्टच विचारू, तू आणि विक्रम कुठल्या अडचणीत तर नाही आहात ना? म्हणजे आर्थिक? नाही का? नाही नाही, तसं काही नाही आहे. हल्ली बरेचदा तुमच्यामध्ये काहीतरी चर्चा चालू असते. तुम्ही इथे बोलत बसल्या असलात आणि आम्ही आलो तर लगेच तुम्ही गप्प होता. काल रात्री 3:30 पावणे 4ला मी पाणी प्यायला म्हणून उठले तेव्हाही तुमच्या खोलीत दिवा चालू होता. अगं, काल आज पहाटेपर्यंत विक्रम काम करत बसला होता म्हणून. तू उगीच काही मनात आणू नकोस ग, सगळं ठीक आहे. तुला वाटतंय तसं काहीच झालं नाही. साहेब, पार्सल कुरिअरवाला घेऊन आला होता, पण ह्याच्यावर कार्ड कुणाचंच नाहीये. म्हणजे कुणाकडून आलंय हेच कळायला मार्ग नाहीये. हॅलो, सॅन्टा क्लॉजनं पाठवलेलं गिफ्ट मिळालं का? तू निघ, मी बघतो. हां, येस सर. हो, काय त्याच्यात? खोका बॉक्स. नाताळेला अजून वेळ आहे, पण तरीही. पण आहे काय ते उघडून बघायची चूक करू नकोस मित्रा, पस्तावशील. मी तुला मागे म्हटलं होतं ना, तुला माझं एक महत्वाचं काम करायचंय म्हणून. तेच हे काम आहे. आता हा बॉक्स तू तुझ्याकडे 2 दिवस ठेवायचा. एका क्षणासाठी तुझ्यापासून लांब ठेवायचा नाही. पण काय आहे काय? फार प्रश्न विचारू लागलायस, आणि देवीच्या तब्येतीसाठी ते बरं नाहीये. त्या बॉक्सचं काय करायचं ते मी तुला 2 दिवसांनी सांगेन. ओके, तोपर्यंत बाय. या बॉक्समध्ये काहीही असू शकतं, तुला गोत्यात आणणार. माझ्याकडे काही पर्याय आहे का? पोलिसांना इन्फॉर्म करणं हा एक पर्याय आहे. नाही, एक वेळेस मी माझ्या बाबतीत धोका पत्करेन, पण देवीच्या बाबतीत नाही. मग ते बॉक्सचं जाऊ दे. मला तुझ्याशी आणखीन एका विषयावर बोलायचं आहे. काय बोल? तुझे मला 2 कोटी रुपये दिलेस. तुला सकाळपासून बरा विषय नाही मिळाला का बोलायला? मयंक, प्लीज टाळू नकोस. तुला कळत नाहीये माझ्या जीवावर किती मोठं ओझं आहे ते. मी देवी माझी कोणीच नाहीये का? अरे पण हे पैसे तूही कोणाकडनं तरी घेतलेस ना, तुला ते द्यावे लागतील ना परत. दोघं मिळून करू. तू सोबत असलास तर 1 वर्षात सगळे पैसे परत करेन, आणि एकटा असेल तर महिन्याभरात रस्त्यावर येईन. माझाही स्वार्थच आहे ना यात. काय? मी वनिताला काय म्हटलंय की मी 2 दिवसांनी कराडून परस्पर महाबळेश्वरला जातोय. तूही मुंबईहून महाबळेश्वरला आहे. आपण देवीला भेटू, 2 दिवस तिथं राहू, येताना एकत्र येऊया. आता ती नाही नाही म्हणते, पण तू जर तिच्याशी बोललीस तर हो म्हणेल कदाचित. पण बाबा, कराडहून महाबळेश्वर म्हणजे खूप दगदग होईल ना तुम्हाला. कुठल्या गाडवाने सांगितलं? अगं, कराडहून महाबळेश्वर डोक्यावरनं पाणी 2-2.5 तासाचं अंतर. बरं, आता मी निघू, मला उशीर होईल. नाही तर मग मला सायनला पिकअप देतो, आणि मी तिथून तुला फोन करेल ना, तेव्हा मला महाबळेश्वरचा देवीच्या कॅम्पचा एक्झॅक्ट पत्ता सांग. आणि जरा तुझ्या आईशी बोल, पटव तिला. निघू. टेक केअर. बाय. त्याने मला कालपासून एकही फोन कॉल केला नाही. मला माहितीये काल त्याला मला भेटणं शक्य नव्हतं, पण आज सकाळपासूनही त्याने मला कॉन्टॅक्ट नाही केला. त्याने मला एकदाही नाही विचारलं की अनन्या तू कशी आहेस, तू जिवंत आहेस का काल रात्री कोणीतरी येऊन तुझा गळा चिरला. अनन्या, हे सगळं लिमिटच्या बाहेर चाललंय मयंक. मला माहिती मी नेहमीच तक्रार करत असते, पण आता मी जे काय बोलते त्याला व्हॅलिड रिझन आहे. अनन्या, अनन्या रडू नको प्लीज. प्लीज अनन्या. हे बघ, ही देवीची सिच्युएशन रिझॉल्व्ह झाली ना की सगळं लवकरात लवकर व्यवस्थित होईल. आणि
ही सिच्युएशन लवकरच रिसॉल्व्ह होईल असं मला वाटतंय. कदाचित आज उद्या पण. हॅलो. उद्या सकाळी परत फोन करेन आणि त्या बॉक्सचं काय करायचं तेही तेव्हाच सांगेन. हॅलो हॅलो. काय झालं? मला उद्या सकाळी फोन करून सांगतो बॉक्सचं काय करायचं ते. मॅडम बॉक्स कुठे आहे? म्हणजे? अगं मी इथे समोरच ठेवला होता, दिसत नाहीये. अरे पण काल रात्रीपासून आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही आलं या खोलीत. अगं पण मग विक्रम, अरे तो बॉक्स कुठे आहे? तो नाही सापडला तर देवीला. पण मग तू नुसती उभी काय शोधण्याचा प्रयत्न कर ना, असं काय करतेस? हॅलो. विक्रम, बॉक्स कुठे आहे? बॉक्स आहे माझ्याकडे आहे. खोटं बोलतोयस तू? तुझ्याकडून तो हरवलाय मला कळलंय. नाही आहे तो. विक्रम, तुझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी तुला एक काम करायला सांगितलं, पण तेही तुला जमलं नाही ना. थांब, तुझ्या कामचुकारपणाची किंमत आता तुझी मुलगी भोगणार. नाही प्लीज. हॅलो तिला काही करू नको प्लीज. ऐक माझं.